सुपरफास्ट 100 घडामोडींकडे वळूया। धनंजय मुंडेंचा राजीनामा का मागताय? चौकशीत मुंडेंविरोधात काही समोर आलंय का, असे प्रश्न विचारत छगन भुजबळांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली। धनंजय मुंडेंवरील आरोप आधी सिद्ध करा, मग राजीनामा मागा, असं भुजबळ म्हणाले। कुणाचा तरी राजीनामा घेऊन मला मंत्रिपद नको आहे, मंत्रिपद काही सहज मिळत नाही, कुणावरही अन्याय होता कामा नये, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली आहे। बीड प्रकरणामध्ये दोषींवर कारवाई होणारच, जो दोषी असेल त्याला फाशीच द्या, अशी मागणी छगन भुजबळांनी केली। जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा बीडमधील हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केलाय। मुंडेंची बीडमध्ये दादागिरी सुरू आहे असा आरोप जरांगेंनी केला, तर मुंडेंची दडपशाही किती काळ सहन करायची असा सवालही त्यांनी केला। सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली। राज्यपालांनी बीड प्रकरणात लक्ष घालावं असं आश्वासन दिलं, असं संभाजीराजेंनी म्हटलंय। SIT मध्ये चांगले अधिकारी नेमा, अशी मागणी संभाजीराजे छत्रपतींनी राज्यपालांकडे केली। धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, वाल्मिक कराडला 302 मध्ये आरोपी करावं, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। सगळ्यांचे बॉस धनंजय मुंडेच आहे। धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे। सरकार धनंजय मुंडेंना पाठीशी का घालतंय, असा सवाल छत्रपती संभाजीराजेंनी केला। बीडमध्ये झालेले सगळे प्रकार उघड व्हायला हवेत। गुन्हेगारीचं उदात्तीकरण करू नका। मारणाऱ्यांचं उदात्तीकरण झाल्यावर राज्याचं वाटोळं होईल, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले। चौकशी अधिकारी आरोपींच्या जवळचेच आहेत। IPS दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करा, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे। प्रकरणात जातीपातीचं राजकारण करू नका, असं आवाहन दानवे यांनी केलं। बीड हत्या प्रकरणात पंकजा मुंडेंनी बोलायला हवं। हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे, हा काही एका जातीचा मुद्दा नाहीये, असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले। बीडमध्ये कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे, असा आरोप सोनवणेंनी केला। संतोष देशमुखांच्या आरोपीला फाशी झालीच पाहिजे, अशी मागणी बजरंग सोनवणे यांनी केली। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण गांभीर्याने घेत योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। त्या संदर्भातले एक पत्र त्यांनी फडणवीसांना लिहिलंय। तर हत्या प्रकरणात आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींना धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे त्यांना संरक्षण देण्यात यावं, अशी मागणी शरद पवारांनी केली आहे। बीड प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्णपणे लक्ष देऊन आहेत। सगळ्या आरोपींना कठोर शिक्षा होईल, असं आश्वासन महसूल मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात स्थापन केलेल्या SIT मधील एका अधिकाऱ्यासह 2 कर्मचारी SIT मध्ये तपासाचं काम करणार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। आव्हाड आणि धस यांच्या आक्षेपानंतर वादग्रस्त अधिकाऱ्यांचा SIT मधून पत्ता कट झाल्याचं बोललं जात आहे। शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मुंडे समर्थकांनी ठिय्या आंदोलन सुरू केलंय। जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंविरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येते। पुण्यातील गँगस्टर निलेश घायवळचा आमदार सुरेश धस यांच्यासोबतचा व्हिडिओ समोर आलाय। परळीतील गुंडगिरी विरोधात आवाज उठवणाऱ्या धस यांच्यासोबत चक्क गँगस्टरचा व्हिडिओ असल्याचं समोर आल्यानं चर्चांना उधाण आलंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले हा त्याच्या 3 साथीदारांसह आसरा मिळवण्याकरता 11 डिसेंबरला भिवंडीत आला होता। मात्र तो वॉन्टेड असल्याचं समजताच हॉटेल मालकानं त्यांना आसरा देण्यास असमर्थता दर्शवली। सुदर्शन घुलेनं ओळख पटू नये याकरता मिशी देखील काढून टाकली होती, अशी माहिती मिळते। धनंजय मुंडे बाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी जरांगे पाटलांविरोधात मुंडे समर्थक आक्रमक झाले। बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तब्बल 12 तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर जरांगे पाटलांविरोधात पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला।
धाराशिवमध्ये संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा निघणार आहे। 11 जानेवारीला सर्वपक्षीय मूक मोर्चा निघणार आहे। या मोर्चात मनोज जरांगे, सुरेश धस, बजरंग सोनवणे, जितेंद्र आव्हाड सहभागी होणार आहेत। बीडमधील संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये 9 जानेवारीला कामबंद आंदोलन पुकारण्यात आलं। तात्काळ आरोपींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। माझ्या सगळ्या भावना मेल्यात, मला काहीच बोलायचं नाही, नाराजीच्या वक्तव्यावर छगन भुजबळांनी हे वक्तव्य केलं आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातल्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली। दोघांमध्ये बराच वेळ खलबत चालली। यावेळी पालकमंत्रीपदासह अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे। पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच असल्याचं समोर येत आहे। मुंबई पालघरचं पालकमंत्रीपद भाजपकडेच राहणार आहे, तर ठाणे रत्नागिरीसह रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेकडे जाईल अशी शक्यता वर्तवली जाते। मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन 3 आठवडे झाले, खातं वाटप होऊन 2 आठवडे झाले, तरी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्त्यांचा घोळ अद्याप संपलेला नाहीये। काही जिल्ह्यांवरून तिन्ही पक्षांनी ताणून धरलंय। त्यातून मार्ग काढताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दमछाक होतीये, तारेवरची कसरत होतीये असं दिसतंय। पालकमंत्रीपदाचा कोणताही तिढा नाही। पालकमंत्रीपदाबाबत आज चर्चा पूर्ण होईल अशी माहिती महसूल मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूरचे पालकमंत्री होणार हे जवळपास निश्चित झालंय। बावनकुळेंच्या कार्यालयासाठी रवी भवन इथं 11 नंबरचा बंगला राखीव ठेवण्यात आलाय। पालकमंत्रीपदी नेमणुका करणं तितकंसं सोपं नाही। सध्याची परिस्थिती फार गंभीर आहे। पालकमंत्रीपदावरून सत्ताधाऱ्यांमध्ये धुसफूस सुरू राहणार अशी टीका खासदार संजय राऊतांनी दिली। मतदारांना आमदार गुलाम समजत असतील तर अशा आमदारांचा एकनाथ शिंदेंनी राजीनामा घ्यायला हवा असं खासदार संजय राऊत म्हणाले। लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देऊन तुम्हीच मतं विकत घेतली आहेत अशी टीका राऊतांनी केली। संजय गायकवाड यांचं वक्तव्य भयानक आहे। अशा वक्तव्यानंतर महाराष्ट्र इतका गप्प कसा काय असा सवाल अरविंद सावंतांनी केला। आता समजेल खरा भाऊ कोण असं अरविंद सावंत म्हणाले। उद्धव ठाकरेंनी मोदींवर बोलू नये। उद्धव ठाकरे मोदींसोबत टाचणी इतकीही बरोबरी करू शकत नाहीत अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केली। कोल्हापुरात समरजित घाटगे यांनी शिवेंद्र सिंह राजेंची भेट घेतली आणि मंत्रिपदाबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या, त्यांचं अभिनंदन केलं। भाजप सोडून शरद पवारांसोबत ते विधानसभेच्या निवडणुकीआधी गेलेले होते आणि शरद पवार गटाकडून निवडणुकीला सामोरे गेले होते। ते समरजित घाटगे शिवेंद्र सिंह राजेंसोबतच्या भेटीनंतर चर्चेत आलेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी देणं हा मोठा प्रकार हे कोणीही सहन करणार नाही अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी दिली आहे। शिंदेंना कोणी धमकी देत असेल तर शिवसैनिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असंही ते म्हणाले। पुण्यातील मेट्रोवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुणेकरांना टोला लगावला। पुणे हे बुद्धिमान लोकांचं शहर आहे, त्यामुळे बुद्धिमान लोकांचं कुठल्याही एका विषयावर एकमत होणं अवघड असतं। मेट्रो अंडरग्राऊंड बनवावी की वरून बनवावी यावरून एकमत नव्हतं, म्हणून मेट्रोला विलंब झाला असा खोचक टोला फडणवीसांनी लगावला। मुख्यमंत्री फडणवीसांच्या सुरक्षेत वाढ करण्यात येणार आहे। त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या खासगी निवासस्थानाबाहेरील रस्ता बंद करण्यात आलाय। ओबीसी आरक्षणाच्या निर्णयानंतर पालिका निवडणुका लागण्याची शक्यता आहे। येणाऱ्या आठवड्यातच उच्च न्यायालयात ओबीसी संदर्भात सुनावणी पार पडणार आहे आणि त्यानंतर निवडणुका होतील अशी माहिती कॅबिनेट मंत्री संजय सावकारे यांनी दिली। लाडक्या बहिणींना जेवढे पैसे द्यायचे होते तेवढे पैसे देण्यात आले, त्यामुळे काही महिलांचे रखडलेले पैसेही त्यांच्या खात्यात येतील आणि ही योजना बंद होणार नाही असा विश्वास राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केला।
केंद्रातील तसंच राज्यातील सरकारनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या 4 वर्षांपासून रखडवल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तात्काळ घेण्यात याव्यात अशी मागणी करत एका संस्थेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली उबाटा गटाच्या युवा सेनेची कार्यकर्ता बैठक बोलावण्यात आली होती. आदित्य ठाकरेंनी युवासेना पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. पदाधिकाऱ्यांना पुढील निवडणुकीकरता सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले. एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांवर निशाणा साधला. महाजनांना जळीस्थळी, काष्टीपाषाणी, घरोदारी केवळ नाथाभाऊच दिसतात. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर बोलणं मी टाळतो आहे. नाथाभाऊवर बोललं म्हणजे प्रसिद्धी मिळते म्हणून गिरीश महाजन माझ्यावर बोलतात, असं एकनाथ खडसे म्हणाले. भारतात HMPV व्हायरसचे 3 रुग्ण आढळलेत. बंगळुरू दोघांना, गुजरातमध्ये एकाला HMPVची लागण झाली आहे. सरकारच्या आरोग्य विभागाने 3घांचे नमुने पुढच्या तपासणीकरता पाठवले आहेत. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर गुरुवारी आरोग्य विभागाची महत्त्वाची बैठक घेत आहेत. बैठकीत HMPV विषाणूबाबत आणि त्याच्या तीव्रतेबाबत चर्चा होणार आहे. चीनमध्ये कोरोना सदृश ह्युमन मेटान्यूमो व्हायरसनं उच्छाद मांडलाय. त्या पार्श्वभूमीवर राज्याचा आरोग्य विभागही अलर्ट झालाय. घाबरू नका, सावध राहा अशा सूचना आरोग्य विभागानं राज्यातल्या नागरिकांना दिल्यात. खोकल्याच्या रुग्णांचं नियमित सर्वेक्षण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. हवेत गोळीबार प्रकरण कैलास फडसह इतर 2 जणांच्या पिस्तुलाचे लायसन्स रद्द करण्यापर्यंत पोहोचलं. अंजली दमानिया यांनी फड यांच्या गोळीबार करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यानंतर जिल्हाभरात ज्यांच्याकडे परवानाधारक लायसन्स आहे त्या सगळ्यांचीच तपासणी, चौकशी केली जात होती आणि त्यानंतर कारवाईला सुरुवात झालेली आहे. पोलीस अधीक्षकांनी ही कारवाई केली. नागपुरात काँग्रेसच्या बंटी शेळके यांनी NIT मधील भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन केलं. नागपुरातील कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घालण्यात आला. परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू प्रकरणी संतप्त नागरिकांनी बीडमध्ये संविधान बचाव आक्रोश मोर्चाला सुरुवात केली. यावेळी शेकडो लोक निषेधार्थ रस्त्यावर उतरले होते. रायगड जिल्ह्यामध्ये मत्स्य उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचं समोर आलंय. जवळपास 81,000 मेट्रिक टन उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे रायगडमधील मच्छीमार बांधव चिंतातूर आहेत. महाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्धापन दिनानिमित्त अमरावती पोलीस आयुक्तालयात आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं. या शिबिरात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. चिपळूण इथल्या चिंचनाकामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकाचं सौंदर्य खुलणार आहे. चौकात कारंजा कामाला सुरुवात झालेली आहे. जुना कृत्रिम धबधबा तोडून इथं नवीन कारंज लावण्यात येणार आहे. चिपळूणमधील कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर पवार यांनी गोल्फ कारमधून कृषी महोत्सवाची पाहणी केली. राजस्थानमधील प्रसिद्ध असलेल्या अजमेर इथल्या ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या वार्षिक उर्स इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चादर पाठवली आहे. दरवर्षी देवेंद्र फडणवीसांकडून अजमेर दर्ग्यावर चादर पाठवली जाते. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात महिन्यातील पहिल्या सोमवारी नो व्हेइकल डे साजरा केला जातो. यावेळी सगळे अधिकारी, कर्मचारी सार्वजनिक वाहनांचा वापर करून वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करण्याचं आवाहन करतात. शहादा शहरात किरकोळ वादातून एका तरुणीवर चाकू हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याच घटनेच्या निषेधार्थ आदिवासी संघटनांनी बंदची हाक दिली. येवल्याच्या अडगाव भागात बनावट देशी दारूच्या कारखान्यावर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं छापा टाकला. या छाप्यात 17 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली. पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के बसलेत. पहाटेच्या सुमारास सलग 2 वेळा भूकंपाच्या हादऱ्यानं पालघर हादरलंय. पालघरच्या बोर्डी, दापचरी, तलासरी या भागात भूकंपाचे धक्के जाणवले.
त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्यानं तब्बल 10 जणांचा चावा घेतला। यात 5 शालेय विद्यार्थ्यांचा समावेश आहे। कुत्र्याच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे। कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येते। नांदेड शहरातून वाहणारी गोदावरी नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे। शहरातील ड्रेनेजच्या नाल्याचं पाणी नदीत सोडल्यानं प्रदूषणात वाढ झाली आहे। मात्र पालिकेकडून दुर्लक्ष होत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला। छत्रपती संभाजीनगरातील क्रीडा संकुल घोटाळा प्रकरणात आरोपी हर्ष कुमारनं घेतलेला आणखी एक प्लॉट पोलिसांनी जप्त केला। नातेवाईकांच्या नावे प्लॉट खरेदी केल्याचं तपासात समोर आलं। या प्रकरणी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे। एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत।